चिंचुके, पुण्यात आपलं पथक कुठे हवं त्याचे या डिटेल्स आहेत. ही फाईल एकदा बघून घ्या. आणि हो, आपल्या ज्या पेंडिंग केसेस आहेत ना त्याचा लवकरात लवकर छडा लावायचा आहे. त्यामुळे कामाचा स्पीड वाढवा. हो मॅडम. मॅडम एक गोष्ट बोलू का? बोला ना चिंचुके. नाही म्हणजे साहेबां तुम्ही पहिल्यासारखं नॉर्मल वागत नाही. तुमच्यात काय तणाव आहे का? चिंचुके, काय म्हणायचे तुम्हाला? मॅडम मी नेहमी बघतो म्हणजे साहेब टेन्शन मध्ये असतील ना तर साहेबांचं कामावर लक्ष नसतं आणि तुम्ही टेन्शन मध्ये असलं की तुम्ही स्वतःला कामात गुंतवून घेता म्हणून म्हणतो. नाही, असं काही नाहीये. मॅडम काय असेल तर मला सांगा, मी आहेच बरं का. चिंचुके, अहो काल अर्जुनने अप्पी आणि अमोल बरोबर राहण्याचा निर्णय घेतला. काय? कधी बसून? जाऊ दे ना चिंचुके, यात पण माझीच चुकी आहे. अर्जुन तिथे आला नाही त्यामुळे मी त्याच्यावर चिडली होते. मॅडम तुमची कशी काय चूक? अहो साहेबांचा तुमचा साखरपुडा झालाय आणि तुम्ही त्यांना प्रेमाने भेटायला बोलावून ते आले नाहीत तर तुम्ही चिडणं साहजिकच आहे की. हो पण मला सांगतो मॅडम, साहेबांनी ना जुनी नाती ताजी करून ना लई मोठी चूक केली. मला सांगा आता अशाने तुमचं नवीन नातं कसं निर्माण होईल? ते काय मला कळत नाही. पण हो, अर्जुनवर माझं जीवापाड प्रेम आहे एवढंच कळतंय आता तरी. ती काय सांगायची गोष्ट आहे का मॅडम? तुम्ही साहेबांसाठी एकदम परफेक्टच आहे. साहेबच आता. नाही चिंचुके, अहो अर्जुनच्या आयुष्यात अमोल आत्ताच आलाय त्यामुळे त्याचं हे वागणं साहजिक आहे आणि त्याला राहायचंय ना अमोल बरोबर, तर राहू दे. मला काहीच अडचण नाही. मॅडम लय समजुतीने घेताय. गुड मॉर्निंग सर. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग सर. कालची फाईल. हां ही बघ साहेब, तुम्ही सांगितल्या पद्धतीने सगळ्या गोष्टी अपडेट केल्यात बरं का. गुड वर्क चिंचुके. फाईल सबमिट करा. थँक्यू साहेब. पण याच्यावर कार्या मॅडमनी केलंय. गुड. थँक्यू सर. चिंचुके, मी आलेच. विनायकराव, अहो ही सगळी रोप अमोलनं आणलेली बरं का, आणि त्याच्या त्या चिमुकल्या हाताने सगळी लावली. बघ की कशी भारी वाढलेत. विनायकराव, अहो माणसांना राहायला जागा नाही तर यांना कुठं वाढायला जागा मिळायची, आणि त्यात बी. विनायकराव काय झालं? सगळं ठीक आहे ना? हाय की बरंच आहे मला. पार्टनर, आज नाही ओळखत आपण एकमेकांना. काय झालं सांगा. बापू, अहो सगळ्या विचारांचा ना नुसता गुत्ता झालाय. म्हणजे हा बापू, पर मगाशी अमोलला अप्पीला आणि अर्जाला एका खोलीत पाठवलं ना, ते माझ्या मनाला काय पटना बघा. अहो विनायकराव, अप्पींचं ना अर्जुनचं नवरा बायकोचं नातं आहे. हा आहे, पर अर्जाचं आता दुसरं लगीन ठरलं असताना हे असं. हा म्हणजे आता त्यांनी एकत्र राहू नये असं वाटतंय का तुम्हाला? नाही तसं नाही, पर अप्पी नसताना अर्जाला जो काही त्रास झालाय ना तो मी माझ्या डोळ्यानं बघितलं. आत्ता जरा कुठं घडी बसायला लागली ती इसकटू नये असं मला वाटतंय. हो विनायकराव, अहो कारण असेल तरच परिणाम दिसतो. म्हणजे अर्जुनला झालेल्या त्रासाचं कारण बी तसं होतच की. अहो ते काय फक्त एकमेकाच्या वरच्या रागातनं होत नाही. म्हणजे काय माहित, तो त्रास त्यांना रागातनं नाही तर त्या दोघांनी केलेल्या चुकांच्या पश्चातापातनं होत असेल. हा हे खरं आहे. आणि काळजी करू नका विनायकराव, त्यांच्यात गोडवा निर्माण करायला आता आपलं शेंडेफळ आहे की अमोल. आणि अमोल पुढे त्यांना काहीच महत्वाचं वाटत नाही, त्यामुळं ते नाहीत भांडणार आता. पराव, अमोलमुळं आज आपल्याला सगळ्या गोष्टी सुरळीत होतील याची आशा आहे. अर्जा एकटा असताना त्याच्या भविष्याची काळजी वाटून मीच त्याला साखरपुडा करायची गळ घातली. हो हे बघा विनायकराव, लेकराच्या भविष्याची काळजी असणं काय वाईट नाही. अहो परत त्याच वेळी दुसऱ्याच्या लेकराचा विचार न करणं हे बी चुकीचंच आहे की बापू. म्हणजे हो, बापू, आता अमोलमुळे अर्जुन आणि अप्पी एकत्र आले. पण या सगळ्यात ज्या आर्यानं लग्नाला तयारी दाखवली ना तिच्यावर अन्याय करतो असं राऊंड राऊंड वाटतंय मला. सोप्या गोष्टी अवघड करताय बघा तुम्ही. अहो नाही बापू, आर्याचा आणि अर्जाचा साखरपुड्याचा घाट मीच घातला आणि आता सगळे तिच्या विरोधात जात असताना मी गप्प का आहे हेच मला कळणं झालं. आता मला सांगा विनायकराव, म्हणजे अप्पी अर्जुन अमोलमुळे जरी एकत्र आले असले तरी अर्जुन आर्याबरोबर लग्नाला तयार झाला
केवळ तुमच्या सांगण्यामुळं, आणि त्यानं लग्न केलं तरी तुम्हाला आवडेल का? नाही नाही, आणि विनायकराव, अर्जुननं तसं जरी केलं तरी आर्याला त्या लग्नातनं आनंद मिळणार आहे का? मग अशा लग्नापेक्षा ते न झालेलं काय वाईट आहे सांगा बरं मला. होय बापू. अहो अर्जन सुद्धा ना फक्त माझ्या शब्दाखातर लग्नाला तयार झालाय असंच वाटतं बघा मला. सगळं गडबडीत झालंय बघा विनायक. म्हणून मी म्हणतो की गोष्टींना थोडा वेळ देऊया. अहो आपल्या वेळी वेगळं होतं हो. आत्ताच्या मुलांचं वेगळं आहे. त्यांचा त्यांना विचार करू द्या. हा पण त्यांच्या बी मनात काय चाललंय ना तीच कळना झाले बघा. हे बघा विनायकराव, थोडा वेळ जाऊ द्या. त्यांना कळू द्यात आपलं एकमेकांवर अजून प्रेम आहे का, आपण एकमेकांबरोबर राहू शकतो का, त्यांचं त्यांना कळू द्यात. त्यांचा ते निर्णय घेतील आणि पर्यायानं आपल्याला बी कळेलच की. अहो पण आर्या, विनायकराव, मला विश्वास आहे आपल्या आप्पीन अर्जुन आर्यावर अन्याय होईल असं काय बी करणार नाही. हा पण मला परत अर्जाला ना त्रासात नाही बघायचं. विनायकराव, वनव्यात जेवढा त्रास जळणाऱ्या झाडांना होतो ना तेवढाच त्रास त्या झाडांना कुशीत वाढवणाऱ्या भुईला पण होत असेल. अर्जुननं 7 वर्षात लय भोगलंय, पण आप्पीनं पण लय भोगलंय. आत्ता कुठे त्यांचं चांगलं व्हायची आशा निर्माण झाली बघा. बापू, अहो दोघांचे बी वाईट दिवस जाऊन चांगलं फळ यावं आणि दोघांचे विदेश आनंदात जावं एवढंच वाटतंय बघा. बरोबर आहे तुमचं, पण आपल्या हातात काय हो? आपण फक्त झाडाला पाणी घालायचं, कसं आणि कुठं वाढायचं त्यांचं ते ठरवतील. नका लय विचार करू.